लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर, लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. छत्रपती संभाजीनगर, निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. रात्रीच्या वेळी घरात घुसून महिलांच्या अंगावरील वस्त्र फाडून विचित्र प्रकार करणाऱ्या चोरांच्या टोळींची लातूर शहरामध्ये दहशत पसरली आहे. अशा घटनांमुळे मागच्या अनेक दिवसांपासून महिलांची रात्रीची झोपच उडाल्याचं चित्र दिसून येत आहे. लातूर शहरातील गरुड चौक, नांदेड नाक्याच्या परिसरातील महादेवनगर, करीमनगर, प्रबुद्धनगर, नूरजहा कॉलनी, जयनगर, बरकतनगर, संजयनगर, नाथनगर, इंद्रानगर भागात रात्री 1 वाजल्यानंतर अनोळखी चोरांची टोळी फिरत असून या टोळीकडून घराचे दरवाजे तोडून केवळ महिलांच्या अंगावरील कपडे ब्लेडने फाडत असल्याचा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची अक्षरशः रात्रीची झोप उडाली असून विशेषतः महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे तो अज्ञात इसम घरातील कोणतीही वस्तू चोरून नेत नाही, तर फक्त महिलांच्या अंगावरील सर्व कपडे ब्लेडच्या सहाय्याने फाडत आहे. घरातील खाद्यतेल घेऊन स्वतःच्या अंगाला लावून महिलांच्या देखील अंगावर तेल टाकतो आणि महिलांसोबत अनैतिक प्रकार करत असल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू आहे. एखाद्या परिसरात चोरांची टोळी फिरत आहे असे समजल्यास 200 ते 300 जणांचा जमाव हातात दगड, काठ्या, धारदार शस्त्रे घेऊन त्या भागात जमा होतात. परंतु ते चोर अंधाराचा फायदा घेत गायब होतात असे नागरिकांकडून बोलले जाते. काही महिला समोर येऊन बोलत नाही, तर काहींनी स्वतः घडलेली घटना सांगितली आहे. महादेवनगर परिसरात एका महिलेसोबत असा प्रकार घडल्यामुळे लातूर शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर लातूर पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवली. आतापर्यंत पूर्व भागातील 20हून जास्त महिलांसोबत असा प्रकार घडलाय अशी चर्चा सुरू आहे. काही महिला तर आपल्या घरी न झोपता इतर नातेवाईकांच्या घरी झोपत आहेत. महिलांवर होत असलेल्या प्रकारामुळे लहान मुलांपासून घरातील सर्वजण रात्र जागरण करून काढत आहे. काही भागात चोराच्या पाठीमागे धावत असलेले तरुण, तर काही ठिकाणी चोरांची टोळी एकत्र फिरत असल्याचे दृश्य CCTVत कैद झाले आहे. या घटनेमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली असून नागरिक देखील भीतीखाली आणि दहशतीखाली रात्र काढत आहे. करीमनगरच्या भागाच्या अलीकडे नूरजहा कॉलनी या परिसरामध्ये आज रात्री 2:30 वाजलेले आहेत. सर्व लोक या ठिकाणी या चोरांच्या भीतीच्या प्रमाणामुळे जागे झालेले आहेत. त्यांच्या झोपेचा हा निर्माण जास्तीत जास्त लोक या ठिकाणी जमून, तरी पण आम्ही या गल्लीबोळामध्ये सगळेजण जागून या ठिकाणी घराघराच्या समोर थांबून सर्वजण या ठिकाणी आम्ही त्यांची वाट बघून सुद्धा 3 करत असताना सुद्धा ते घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. सगळे असताना या ठिकाणी पोलीस प्रशासनाने जास्तीत जास्त प्रमाणात या वार्डामध्ये काहीतरी नियोजन करावं. नाही एक नाही आता एक विचार करा, काल राजूनगर मध्ये ताणलंय माझ्या गॅरेजच्या पाठीमागे, माझ्या गॅरेजच्या पाठीमागे ताणलंय का? आता विचार करायची गोष्ट आहे. आता मी इथंच थांबला, इथून हल्लोच नाही. मी त्यानं जसे मी डोळे पण चालू करले मी बघूच लागलो त्याच्याकडे. आमचे घरचे आले माझ्या पाठीमागे थांबले. मला म्हणजे काय बघता तुम्ही? म्हणलं समोर बघा, म्हणलं तुम्हाला काही दिसतंय का? ते म्हणल्या काय तर चमकायला हो म्हणल्या. म्हणलं थांबा जरा, म्हणलं त्यानं बंद करतोय, तुम्हाला दिसतंय म्हणलं. जसे मी त्याला डोळे बंद चालू केलं, आमच्या घरच्यांनी जाऊन पोराली बोललं, मला बी आणि असंच मागे गेलो. त्यांचंच माझ्यापासून झाले 2 वेळेस केले त्याच्या सत्याना. स्टार्टिंगला जे झालंय का ती मला केलंय त्यानं, आणि पुन्हा माझ्यापासून शेज धरलाय. 2दा केलंय, एकदा बी नाही. किती वाजता रात्री, म्हणजे कितीच्या दरम्यान? एकदा भैया 2:15ला केलं आणि एकदा 1:30 वाजता, 1:30-2च्या दरम्यान महादेवनगर 2 वाजायले. वार मंगळवार हाय. रोजच्या दिवसानं आम्ही असं हिंडायला रातभर. अच्छा. नुसती चोर लुगडे फडका फडायचं.
कपडे फाडल्याशिवाय काहीच नाही ना, सामान हात्यावर घेऊन काय बी हिंडायला त्यानं. अच्छा. आमच्या लेकरा बाळाला काय झालं, अगर आम्हाला काय झाल्यावर आम्ही काय घेऊ पुन्हा. कंटिन्यू 15 दिवस एक बी दिवस खाड नाही. लेकरं बाळा आमचे काम करायला तर रातभर जागत बसायला तर रोज असं चालू आहे. कसली झोप नाही आम्हाला. भारतबाई सुरवशे परबत नगर. माझ्या घरात शिरला, माझ्या घरात कुणीच नाही मनुष्य. मी इकली शेजा पाजारी कुणी उठलेली नाही तर पुन्हा मी रडल्या बोंबल्या हेकली गली आली महादेवनगरची सगळी. हा मी दुसऱ्याच्या घरात आहे झोपायला. अच्छा. हा रात दिवस जागाला 15 दिवस झाले. म्हणजे भीती वाटते आता हा भीती वाटते. माझ्या घरी गडी नाही, मनुष्य नाही, कोण लेकरू नाही, बाळ नाही, काय करू मग मी. प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर.